व्यवस्थापकानं केलेल्या घोटाळ्यासाठी एपीएमसीला 9% व्याजासह 65 कोटी रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले। राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगानं देना बँकेला कर्मचाऱ्यांच्या कृतीसाठी जबाबदार धरले। बँकेनं कथितपणे गंडा घातला होता आणि आयोगानं बँकेला 2014 पासून 9% व्याजासह रक्कम 2 महिन्यात भरण्याचे निर्देश दिले होते। या विषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा दिलासा मिळालेला आहे। सध्या आपण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर आहोत। तुम्ही बघू शकता हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा गेट आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने देना बँकेला तिच्या कर्मचाऱ्यांच्या कृतीसाठी जबाबदार धरले असून बँकेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती एपीएमसीला 9% व्याजासह 65 कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यात बँकेने कथितपणे गंडा घातला होता। मुख्य व्यवस्थापक आयोगाने बँकेला 2014 पासून 9% व्याजासह रक्कम 2 महिन्यात भरण्याचे निर्देश दिले। मात्र त्यानंतर देना बँकेच्या मलबार हिल सर्वोच्च व्याजदराची ऑफर दिली। एपीएमसीने जानेवारी ते मे 2015 पर्यंतच्या मुदती तारखांसह 65 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं होतं। मात्र एपीएमसीच्या हाती एक फसवणूक पत्र लागलं आणि त्यानंतर मलबार हिल शाखेचे मुख्य व्यवस्थापक प्रीतम नगरकर यांना फसवणूक आणि इतर गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असल्याचे समजले। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं असून बाजार समितीची जी कमिटी होती त्या कमिटीला यश आल्याचं पाहायला मिळत आहे। शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई।